नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपण युनिट नंबर 3 सब्जेक्ट अल्जेब्रा अर्थमेटिक प्रोग्रेशन ह्या चॅप्टरचं आपण डिस्कशन करणार. अर्थमेटिक प्रोग्रेशन काय आहे, अर्थमेटिक प्रोग्रेशन कोणाला म्हणतात, त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया आहेत, आपण AP कोणाला म्हणू शकतो, हे सगळं आपण आज डिस्कशन करणार. याच्यामध्ये सुरुवातीला आपण सिक्वेन्स म्हणजे काय ते समजून घेऊ. व्हॉट इज अ सिक्वेन्स? सिक्वेन्सला मराठीमध्ये आपण सेरीज असंही म्हणू शकतो. सिक्वेन्स कोणाला म्हणायचं? आपण कसं म्हणतो, एका सिक्वेन्समध्ये ठेवा, एका सिक्वेन्सने चाला, एका सिक्वेन्सने झालं पाहिजे, सिक्वेन्समध्ये या, असं ज्या वेळेला आपण ही लँग्वेज वापरतो तर त्याच्यामागे आपला नेमका पर्पज काय असतो की त्या ज्या इव्हेंट्स आहेत किंवा त्या ज्या गोष्टी आहेत किंवा ती जे काही फिनॉमिना आहेत, हे फिनॉमिना आपल्याला एका ऑर्डरमध्ये पाहिजे असतात. आणि ज्या वेळेला आपण नंबर्स एका ऑर्डरमध्ये अरेंज करतो त्यावेळेला त्याला सिक्वेन्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल जे नॅचरल नंबर्स आहेत ते कसं एका सिक्वेन्सने आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं. म्हणजे एकंदरीत प्रत्येक नंबरमध्ये आपण एक एक नंबर मिळवत गेलो, म्हणजे एक ॲड करत गेलो तर आपल्याला पुढचा नंबर मिळतो. म्हणजे त्यांच्यामधला एक सिक्वेन्स जी काही आहेत किंवा जे काही ऑर्डर आहे ती ऑर्डर एका म्हणजे एका व्यवस्थित त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे किंवा त्याच्यामध्ये ज्या आपण अरेंजमेंट केलेली आहे ते एका विशिष्ट ऑर्डरमध्ये केलेली आहे. म्हणून सिक्वेन्स म्हणजे काय करणार, सेट ऑफ नंबर, सेट ऑफ नंबर अरेंज इन अ स्पेसिफिक ऑर्डर. एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये नंबर अरेंज करणं याला सिक्वेन्स असं म्हणतात. नंबर्स आर अरेंज इन अ स्पेसिफिक ऑर्डर किंवा काही ठिकाणी म्हणतात डेफिनाइट ऑर्डर, अशामध्ये आपण त्याला सिक्वेन्स असं म्हणू शकतो. आता सिक्वेन्स ज्या वेळेला येते त्यावेळेला मग त्याच्यामध्ये काय टर्म्स येणार. मग जसं स्टार्टिंगचीच टर्म असेल तसं एंडची पण टर्म असेल आणि त्या स्टार्ट टू एंडमध्ये काही ना काही रिलेशन असेल. आता रिलेशन म्हटलं म्हणजे काय, रिलेशन म्हणजे काय की समजा स्टार्टिंगच्या नंबरमध्ये आपण 3 मिळवत गेलो, मग तो 3च प्रत्येक वेळेला मिळवत जाणार आणि एक असं कळेल की यांच्यामधला डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे. हे लक्षात घ्या, यांच्यामधला डिफरन्स काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि मग हा कॉन्स्टंट डिफरन्स जो आहे त्याच्यामुळे आपल्याला कळेल की ती जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स एका ऑर्डरमध्ये आहे. आलं लक्षात? मग सिक्वेन्स ज्या वेळेला तुम्ही म्हणतात त्यावेळेला लक्षात आलं सगळ्यांच्या की आपल्याला जे काही नंबर्स तुम्ही अरेंज करणार ते नंबर अरेंज करताना एका स्पेसिफिक डेफिनाइट ऑर्डरमध्ये अरेंज करायची, त्याला आपण सिक्वेन्स असं म्हणणार. किंवा जी काही आपल्याला सिरीज दिसेल त्या सिरीजमध्ये एक विशिष्ट असं रिलेशन असेल, एक विशिष्ट ऑर्डर असेल, एक डेफिनेट ऑर्डर असेल, त्यालाच आपण काय म्हणणार, सिक्वेन्स असं म्हणणार. कळलं सगळ्यांना? आता ही जी सिक्वेन्स आहे या सिक्वेन्समध्ये मग काय काय विचारात घेतलं जाईल, तर मग याच्यामध्ये पुढचं आहे टर्म इन अ सिक्वेन्स. टर्म इन अ सिक्वेन्स काय टर्म असणार, त्याला आपण कसं विचारात घेणार, त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया असणार, हे सगळं बघणार आपण. टर्म्स इन अ सिक्वेन्स, टर्म्स इन अ सिक्वेन्स. टर्म इन अ सिक्वेन्स बघा, टर्म इन अ सिक्वेन्स. आता टर्म इन अ सिक्वेन्स कसं घेणार बघा. आता एक मी सिरीज लिहिल, समजा मी आता असं लिहिलं की 2 लिहिला, मग 4, मग 6, मग 8, मग 10 असं घेतलं, बरोबर.
तर असं आपण कितीही लिहू शकतो, कारण दिसतंय की प्रत्येकामध्ये 2चा डिफरन्स आहे, बरोबर. ही जी टर्म आहे याला फर्स्ट टर्म असं म्हणतात. काय म्हणतात? फर्स्ट टर्म. याला म्हणणार तुम्ही पहिली टर्म, फर्स्ट टर्म. आता तुम्ही त्याला T1 म्हणू शकतात, याला T2 म्हणू शकतात, त्याला T3 म्हणू शकतात, त्याला T4, कारण हे जसं पहिली टर्म आहे तर T1, दुसरी असेल तर T2, तिसरी असेल तर T3. कळलं? असं तुम्ही याला टर्म्स म्हणू शकतात. आता याच्यामध्ये आपण जेव्हा अर्थमॅटिक प्रोग्रेशन विचारात घेणार आहोत तर आपण फर्स्ट टर्मला ए डिनोट करणार आहे. ए काय डिनोट करणार आहे? ए. पहिली टर्म आपल्यासाठी प्रत्येक वेळेला आता पुढे आपण काय डिनोट करू? ए डिनोट करू. आलं लक्षात? काय डिनोट करू? ए डिनोट करू. आणि हे जे ए डिनोट करणार प्रत्येक वेळेला तुम्हाला जर ए दिला असेल तर तुम्ही काय गृहीत धरायचा की ही पहिली टर्म आहे. जर तुम्हाला ए दिला असेल तर तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणायचं की ही पहिली टर्म आहे. आलं लक्षात? समजलं? म्हणजे सिक्वेन्समध्ये आपण टर्मला T1, T2, T3 अशा प्रकारे लिहू शकतो. पहिली जी टर्म असेल तिला आपण आता प्रत्येक वेळेला ए म्हणणार, बरोबर. पहिल्या टर्मला आपण ए म्हणणार. ॲक्च्युअल खरा आपला फोकस कुठे असला पाहिजे की या ठिकाणी अर्थमॅटिक प्रोग्रेशन जे आहे, ह्या अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन कोणाला म्हणायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बेसिक याच्यामध्ये तेच आहे की AP कोणाला म्हणायचं, अर्थमॅटिक प्रोग्रेशन कोणाला म्हणायचं, अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये नेमकी काय क्रायटेरिया आहेत, काय नेमकं असलं म्हणजे याला AP म्हणणार, ही सिक्वेन्स जी आहे ही अर्थमॅटिक प्रोग्रेशनची सिक्वेन्स आहे, हे केव्हा म्हणणार आपण. बेसिक ते आहे. आता बेसिक लक्षात ठेवा. तर बेसिकमध्ये आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल की जी सिरीज आहे किंवा जी सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्समध्ये आपल्याला डिफरन्स कळला पाहिजे. म्हणजे जर डिफरन्स सारखा असेल सिक्वेन्समध्ये, दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबरमधला डिफरन्स जर सारखा असेल थ्रूआउट द सिक्वेन्स, त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणणार? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे आता जसं इथे बघा लिहिलंय मी 2, 4, 6, 8, 10 असं तुम्ही जाऊ शकतात कुठपर्यंत. म्हणजे तुमच्या लक्षात काय येतं की इथे प्रत्येक नंबरमध्ये पुढच्या नंबरमध्ये आपण जर 2 ॲड करत गेलो तर पुढचा नंबर आपल्याला मिळतोय. म्हणजे ह्या सिक्वेन्स, ह्या नंबरचा जो सेट आहे हा एका स्पेसिफिक किंवा डेफिनेट ऑर्डरमध्ये आपण जोडलेला आहे. आणि ती ऑर्डर कशी दिसते की दोघांमधला डिफरन्स काय आहे? 2 आहे. दोघांमधला डिफरन्स काय आहे? 2 आहे. मग अर्थमॅटिक प्रोग्रेशन तुम्हाला काय कळलं? अ सिक्वेन्स which have a common difference throughout the sequence, that sequence is called as a arithmetic progression. मग डेफिनेशन लिहू शकतो आपण, लिहू शकतात तुम्ही. डेफिनेशन लिहा. the sequence has a common difference. The sequence has common difference between two consecutive terms. A sequence has difference between two consecutive term is constant. Difference between two consecutive terms is constant. राईट. 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स सिक्वेन्समध्ये जर कॉन्स्टंट असेल तर आपण त्याला काय म्हणणार? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. राईट. सिक्वेन्स अनेक प्रकारचे असणार, परंतु ज्या सिक्वेन्समध्ये 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स कॉन्स्टंट असेल त्या सिक्वेन्सला आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणणार.
डिफरन्स कशाने डिनोट करणार तर स्मॉल डी. फर्स्ट टर्म कशाने डिनोट करणार स्मॉल ए. डिफरन्स स्मॉल डी आणि फर्स्ट टर्म स्मॉल ए. डिफरन्स स्मॉल डी अँड फर्स्ट टर्म स्मॉल ए. लक्ष देते हैं अर्थमेटिक प्रोग्रेशन the sequence has a common difference between two consecutive terms or two consecutive numbers is called as a arithmetic progression and that difference can be denoted by small d. समजलं. आता एक बेसिक याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. जर समजा मी असं लिहित गेलो की हा T1 टर्म आहे, ही T2 टर्म आहे, ही T3 टर्म आहे, असं करता करता आपण कुठे ना Tn पर्यंत येतो. बरोबर आहे. त्याच्या पुढची टर्म बघा इथे 1 इथे 2 म्हणजे 1 मध्ये 1 मिळवला, 2 मध्ये 3 असं कुठपर्यंत आलं नंबर ऑफ टर्म्स असतील. जर मला याच्या पुढची टर्म लिहायची असेल तर ती काय ना Tn+1. हे लक्षात घ्या. कारण आपण प्रत्येक वेळेला काय मिळवत गेलो ॲडिंग काय केले आपण 1 केलं ना ॲड. मग एन मध्ये पण किती मिळवत कळलं. याच्या अगोदरची टर्म काय असेल कोण सांगेल काय असेल Tn-1. कळलं का Tn-1 कारण याच्यात जर +1 केला तर ही मिळेल Tn म्हणजे n-1 + 1 -1 + 1 कॅन्सल होऊन जाईल आणि मग Tn येणार. आणि एक लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पण तुम्ही डिफरन्स काढणार त्यावेळेला डिफरन्स हा कसा काढायचा तर पहिला जो स्टार्टिंग नंबर असेल म्हणजे नक्कीच हायर नंबर लोअर नंबर असा विचार न करता सिक्वेन्स जशी लिहिलेली आहे तशी त्याच्यामध्ये पुढच्या नंबरमधून मागचा नंबर वजा करायचा. हे लक्षात ठेवायचं. पुढच्या नंबरमधून मागचा नंबर वजा करायचा तो डिफरन्स घ्यायचा. येते लक्षात. पुढच्या नंबरमधून मागचा नंबर सिक्वेन्समध्ये जशी सिरीज पुढे जाईल तर पुढच्या नंबरमधून त्याच्या लगतचा कॉन्जिक्युटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचा तो डिफरन्स कॉन्सिडर ते बघायचं. आता काय मुलं काय करतात याच्यामधून हा वजा करतात आणि डिफरन्स समजा यदा काही सारखा येत असेल तर याचा अर्थ ते बरोबर आहे असं नाही. तर प्रत्येक वेळेला आपला काय उद्देश असेल की पुढच्या नंबरमधून मागचा नंबर वजा करायचा. पुढच्या नंबरमधून मागचा नंबर वजा करायचा तो डिफरन्स घ्यायचा. म्हणजे आपला जो डी येणार तो डी = काय येणार Tn+1 - Tn असं हा डिफरन्स असणार तुमचा. Tn+1 - Tn दिस इज द कॉमन डिफरन्स. अंडरस्टँड. हा डिफरन्स तुमचा कॉमन डिफरन्स असेल. मग तुम्ही असंही स्टडी करा आता की समजा मला T1 = पहिली टर्म ए म्हटलेली आहे सर बरोबर आहे आणि डिफरन्स समजा डी कॉमन आहे तर मग आता T2 काय टर्म येईल सर A+D. कारण पुढची जी टर्म आहे तिच्यामध्ये डिफरन्स किती मिळवला डी तर तो मिळणार. जो डिफरन्स असेल तो मिळवायचा. बघा इथे डिफरन्स किती आहे 2च आहे म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेला काय मिळवणार 2. मग समजा या ठिकाणी T3 आहे. T3 काय येणार A+D परत A+D म्हणजे काय झालं A+2D असं झालं. लक्षात आलं का तुमच्या. म्हणजे इथं पण परत D मिळाला मग D+D 2D होईल. असं इथे T4 जर केलं तर इथे काय येणार A+ आता A+2D मध्ये D मिळणार म्हणजे A+ काय होईल 3D होईल. T1 T2 T3 T4 बरोबर कळलं. येते लक्षात. T4 जी टर्म येणार ती A+3D येणार. समजतंय. म्हणजे आपण जी सिक्वेन्स आता घेऊ शकतो ती कशी लिहू शकतो A नंतर A+D नंतर A+2D नंतर A+3D असं कळलं. A+D A+2D A+3D and this is a sequence. This is a arithmetic progression sequence. Understand? लक्षात आलं सगळ्यांच्या. बघा आता आपण याच्यामध्ये जे शिकलो
अर्थमेटिक प्रोग्रेशनचा जो पहिला टॉपिक आपण घेतोय की अर्थमेटिक प्रोग्रेशन्स म्हणजे काय आहे नेमकं. अर्थमेटिक प्रोग्रेशन तर आपण काय सांगू शकतो की अर्थमेटिक प्रोग्रेशनमध्ये डिफरन्स हा थ्रूआउट द सिक्वेन्स कॉन्स्टंट असतो, त्यालाच आपण अर्थमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतो. म्हणजे सिक्वेन्स आहे त्याच्यामधला डिफरन्स आपण काय घेतला, डिफरन्स काय घेतला, tn+1 - tn. this difference is constant throughout the sequence, then that is called as the arithmetic progression. राईट, लक्षात आलं. जर आपण दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म घेतल्या, त्या दोन्ही कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये जो डिफरन्स येतो तो कॉन्स्टंट असतो, कॉमन असतो, त्याला आपण डिनोट करतो आणि डिनोट केल्यानंतर आपण त्याचा उपयोग डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे असाच करतो. अंडरस्टँड, लक्षात आलं. डिफरन्स डी जो आहे, हा जो डिफरन्स डी आहे हा तुमचा पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो आणि 0 पण असू शकतो. द डिफरन्स इज निगेटिव्ह, पॉझिटिव्ह और 0, याच्यापैकी तो काहीही असू शकतो. निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि 0 असाही तो असू शकतो. अर्थमेटिक प्रोग्रेशनमध्ये जी पहिली टर्म असते ती ए डिनोट करतो, त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला आपण डी ॲड करत जातो आणि त्याच्यामधला आपण डिफरन्स म्हणून त्याचा विचार करतो. प्रत्येक वेळेला पुढच्या टर्ममधून मागची टर्म, कॉन्झिक्युटिव्ह टर्म आपण सबट्रॅक्ट करणार, तेव्हाच आपण त्याला डिफरन्स असं म्हणणार. कळलं काय अडचण याच्यात, अंडरस्टँड झालं बरोबर. म्हणजे याच्यावर आपली ना पहिली एक्झरसाइज आहे, आता समजलं याच्यावर काय आपली पहिली एक्झरसाइज आहे. आता बघा, समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं की समजा हे 5 आहे, हे 12, 19 आणि 36 असं घेतलं, बरोबर आहे. 36 आहे. मग आता बघायचं ही सिक्वेन्स AP मध्ये आहे का असं. आपण काय सांगितलं की पुढच्या टर्ममधून मागची टर्म वजा करायची कॉन्झिक्युटिव्ह. आता ही फर्स्ट टर्म म्हणजे ए असणार, बरोबर आहे. मग पुढच्या टर्ममधून मागची टर्म वजा करा, 12 - 5 7, बरोबर आहे. 12 - 5 काय येणार, 7 येणार. मग 12 - 5 7, ओके. 19 - 12 7, ओके. 36 - 19 7 येतं का, नाही येत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ही सिरीज AP मध्ये येणार नाही. हां, जर समजा इथे 26 राहिला असता, 26, तर मात्र ही सिक्वेन्स AP मध्ये आली असती. कळलं. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे. जिथे जिथे पण डिफरन्स आपल्याला कॉन्स्टंट मिळणार नाही त्याला आपण अर्थमेटिक प्रोग्रेशनचे सिक्वेन्स म्हणणार नाही. कळलं. पुढचे एक गणित घेऊ. 2 - 2 - 6 - 10. 2 - 2 - 6 - 10. बघ आहे का, बघा चेक करा. मी काय बोललो प्रत्येक वेळेला, पुढच्या टर्ममधून मागची टर्म, कॉन्झिक्युटिव्ह टर्म सबट्रॅक्ट करायची. आता इथे काय येणार बघा, पहिली टर्म तर एच आहे. मग आपण यांच्यामध्ये डिफरन्स बघितला, काय बघितला, -2 - 2 = काय येणार, -4. कळलं. मग पुढची टर्म काय आहे, -6 - -2 = -6 + 2 = -4. परत अंडरस्टँड. परत काय होईल, -10 - -6 = काय होईल, -10 प्लस झालं 6 = काय, -4. ओके, येस. आपण जर बघितलं थ्रूआउट सिक्वेन्समध्ये -4 हा कॉमन डिफरन्स येतोय. म्हणून आपण जे म्हटलं ना, डिफरन्स हा पॉझिटिव्ह होता, इथे निगेटिव्ह आला, काय अडचण नाही, 0 तरी चालेल. फक्त तो डिफरन्स कॉन्स्टंट असला पाहिजे. कसा असला पाहिजे, पुढच्या नंबरमधून मागचा कॉन्झिक्युटिव्ह नंबर काय करायचा, प्रत्येक वेळेला सबट्रॅक्ट करायचा आहे आणि तो डिफरन्स कॉन्स्टंट आहे का ते बघायचं आहे, तर म्हणायचं दिस इज एन AP. एक्झाममध्ये 1 मार्काला रिकाम्या जागा, 1 मार्काचा प्रश्न असेल, 2 मार्काचा असेल तर विचारला जातो. सहज ओळखता येतं आपल्याला की डिफरन्स काय आहे. आणि प्रत्येक वेळेला क्रायटेरिया काय असेल की पुढच्या टर्ममधून मागची टर्म
वजा करायची. कळलं? समजलं? आता बघा, त्यांनी अजून पुढचं घेऊ शकतो 1 1 2 2 3 3 असं दिलं आहे समजा. तर आता काय करणार? 1 - 1 0, 2 - 2 0, 3 - 3 0, म्हणजे डिफरन्स काय येणार? 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला? डिफरन्स काय आला? 0. डिफरन्स काय आला? 0. म्हणजे सिक्वेन्स आहे की सिक्वेन्स AP आहे का? हो आहे. कारण का? पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 तिघांपैकी काही चालेल. आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये 7 हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आला, हे 0 येत आहे डिफरन्स, चालेल. म्हणजे आपण त्याला सुद्धा काय म्हणू शकतो? ती सिक्वेन्सला आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणू शकतो. नेक्स्ट 3/2 1/2 अँड -1/2 असं घेऊ. बघा एक्झाम्पल घेतोय आपण. आता हे फ्रॅक्शनमध्ये आहे. 3/2 1/2 एक्झाम्पल घेतोय आपण. 3/2 1/2 आणि -1/2 असं. 3/2 1/2 अँड -1/2 घ्या डिफरन्स दोघांमधला. काय येणार? 1/2 - 3/2 काय येणार? डिनॉमिनेटर सेम आहे ॲज इट इज. 1 - 3 इज इक्वल टू -2/2 इज इक्वल टू -1, राईट. अँड देअरफॉर -1/2 -1/2 denominator should be same. -1 - 1 -2 again it is equal to -1. Okay, difference is constant. Therefore this 3 number sequence is AP, right. Here also we can observe that the difference is -1 and difference negative असू शकतो. कळलं? डिफरन्स निगेटिव्ह असू शकतो. कळलं? आता बऱ्याच वेळेला काय होतं की ते असं म्हणतात की मग याच्या पुढच्या 3 टर्म लिहा. जर समजा 2 or 3 मार्क्सला विचारलं तर ते म्हणतात की याच्या पुढचे 3 टर्म लिहा, 4 टर्म लिहा, 2 लिहा, काही विचारू शकतात. मग आपण काय ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की याच्या पुढे मला 2 टर्म लिहायच्या आहेत, तुम्हाला लिहायच्या आहेत, तुम्ही लिहायच्या आहेत की 2 टर्म लिहा बाबा पुढच्या. असं तुम्ही काय विचार करणार की मी अशी टर्म लिहील की तो डिफरन्स पण काय असला पाहिजे? -1. आता समजा मला इथे हे -1/2 मिळालं आहे. 3/2 1/2 -1/2. मग याच्यामध्ये ज्या वेळेला आता बघा नीट लक्षात घ्या, मला डिफरन्स काढायचा आहे तर मी पुढच्यामधून मागची कॉन्जिक्युटिव्ह टर्म वजा करतोय. पण मला पुढचा नंबर पाहिजे असेल तर मी काय करेल? मला पुढचा नंबर पाहिजे असेल मी काय करेल? तो डिफरन्स मी काय करेल? मायनस करेल का प्लस करेल? मायनस करायचा, प्लस करायचा, ॲड करायचा. काय करायचा? ॲड करायचा. असं साहजिक आहे ना, अभ्यास तर करा जरा. म्हणजे मी जर आपला हा जो नंबर आहे हा पुढचा नंबर आहे, पुढच्या नंबरमधून मी मागचा नंबर वजा करतो. पुढच्या नंबरमधून मागचा नंबर कॉन्स्टंट नंबर वजा करतो. तर मला पुढचा नंबर मला काय करावं लागेल? ॲड करावं लागेल ना. अरे कळत आहे का? म्हणजे मी दोघांमधला डिफरन्स येण्यासाठी मी पुढच्या नंबरवर मागचा नंबर वजा करतो कॉन्झिक्युटिव्ह नंबर. पण मला पुढचे मिळायचे असेल तर मला काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. आलं लक्षात? मग म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथं 3/2 आहे की नाही, हा 3/2 आहे तर डिफरन्स ॲड करावा लागेल. मग मी ॲड करणार. मग ॲड किती करणार? -1 करणार मी ॲड. प्लस -1 केलं मी, बरोबर आहे. पण आता ते कसं मला मिळतंय की 3/2 -1. मग क्रॉस मल्टिप्लाय होईल. मग 3/2 -1 म्हणजे काय होईल? 1/2. कारण हा क्रॉस मल्टिप्लाय होईल मग तो मायनस आपला 2 होईल. मग 3 - 2 1 अपॉन. समजा आता मी -1/2 आपला हा 1/2 आला, 1/2 आला प्लस मी याच्याने परत -1 केलं, बरोबर आहे. मग इथे काय आलं? 1/2, बरोबर. इथे -1 इज इक्वल टू हा बघा क्रॉस मल्टिप्लाय होईल परत. मग 1 - 2/2 म्हणजे काय येत आहे? -1 येत आहे, -1/2 येत आहे. आला बघा पुढचा नंबर. लक्षात ठेवायचं, डिफरन्स काढताना सिक्वेन्समध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये पुढच्या नंबरमधून मागचा कॉन्जिक्युटिव्ह नंबर मायनस करायचा.
पण मला पुढचे नंबर सिक्वेन्समध्ये पाहिजे असतील, तो डिफरन्स मी नेहमी काय करणार, ॲड करणार. राईट. आता पुढचा नंबर काढा बरं, काय येईल. समजा पुढचा नंबर मला काढायचा आहे, ह्या सिक्वेन्समध्ये मला पुढचे नंबर काढायचे आहेत. काय करणार बघा, ॲडिशन सबट्रॅक्शन बिलकुल अगदी कॉन्सन्ट्रेशनने करायचं. हे कसं आहे ना, काढताना सोपं वाटतं, हां सोपं आहे, डिफरन्स काढून घ्यायचं आहे. पण आपण जर प्लस मायनसमध्ये जर काही रॉंग केलं तर गेलं गणित, हे लक्षात घ्या. म्हणून आता समजा -1 हाफ आहे, तर -1 हाफमध्ये मी काय करणार, -1 परत ॲड करणार. कळलं. मग पुढचा नंबर काय येणार की -1 हाफ, बरोबर. इथे -1 प्लस मायनस मायनस म्हणजे -1, म्हणजे काय -1 -2/2, म्हणजे हे काय येणार -3/2. म्हणजे पुढचा नंबर काय येईल, -3/2 हा नंबर पुढचा आला. त्या पुढचा नंबर काय येईल, -3/2 प्लस -1, मायनस प्लस मायनस, देअरफॉर -3/2 -1 इज इक्वल टू, हा क्रॉस मल्टिप्लाय होईल, -3 -2/2 म्हणजे काय येणार, -5/2. ओके. तसं ते -5/2 येणार. असे तुम्ही कितीही नंबर काढू शकता. बेसिक कळलं का. आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये डिफरन्स काढताना पुढच्या नंबरमधून त्याच्या मागचा कॉन्जिगेटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करावा, आणि जर सिक्वेन्समधल्या पुढच्या टर्म पाहिजे असतील तर तो जो कॉमन डिफरन्स आहे, तो कॉन्स्टंट डिफरन्स जो आहे, तो पुढच्या नंबरमध्ये ॲड करावा. हे बेसिक आहे, हे लक्षात ठेवा. अंडरस्टँड झालं. असे तुम्हाला कुठल्याही सिक्वेन्समध्ये काढता येईल. मग कोणाला काही अडचणी याच्यामध्ये असेल तर आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकतात. अंडरस्टँड. ओके. आता आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशनमधली फर्स्ट टर्म काय, कॉन्स्टंट डिफरन्स काय, डिफरन्स आपण कसा घेऊ शकतो, जर पुढची टर्म काय तर कशी काढू शकतो, हे पण आपण याच्यामध्ये आत्ता स्टडी केला. राईट. समजलं. कधी कधी काय होतं की आपल्याला ते असं पहिली टर्म देतात आणि पहिली टर्म देऊन परत कॉमन डिफरन्स देऊन टाकतात, आणि कॉमन डिफरन्स किंवा कॉन्स्टंट डिफरन्स तो देतात आणि म्हणतात की सिक्वेन्स काढा. आता ते एक्झाम्पल बघू आपण. सिक्वेन्स काय असेल, सिक्वेन्स नेमकी काय असेल ते पण बघू. बघा, पहिली टर्म दिलेली असेल, कॉन्स्टंट डिफरन्स जो काही कॉमन असेल सिक्वेन्समधला तो दिलेला असेल, आणि मग आपण सिक्वेन्स बघू. आत्ता जो क्रायटेरिया शिकला तसंच करायचं. समजा तुम्हाला असं दिलं आहे की ए इज इक्वल टू -3 असं दिलं आहे पहिली टर्म, आणि डी इज इक्वल टू तुम्हाला 4 दिला आहे. ए इज इक्वल टू तुम्हाला दिलं आहे -3 आणि डी इज इक्वल टू दिलं आहे तुम्हाला 4. मग साहजिक आहे आता तुम्हाला सिक्वेन्स लिहायचे. ए पी काय लिहिणार, पहिली टर्म -3, मला पुढची टर्म मिळवायची आहे. काय करावं लागेल, म्हणजे समजा मी असं लिहिलं की इथे मी T1 लिहिलं, T1 लिहिलं त्याला ए लिहिलं, इज इक्वल टू -3 लिहिलं, बरोबर. दुसरी टर्म T2 आहे, ती मला कशी मिळेल, तर मला डिफरन्स काय करावं लागेल, ॲड करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे पुढची टर्म 4 - 1 किती येणार, 4 - 3 किती येणार, 1 असं येणार. राईट. पुढची तिसरी टर्म मला काय मिळेल, या ठिकाणी 1 केलं आहे, 1 मध्ये इथे किती मिळणार, बरोबर आहे, इथे किती येणार, 5 येणार. राईट. पुढची चौथी टर्म जी येणार ती काय येणार, या ठिकाणी 5 प्लस किती, 4 ना, 5 + 4 किती येणार, 9, बरोबर आहे. समजलं. आता बघा, आता जर बघितलं तुम्ही हा डिफरन्स किती येणार, 4चा येणार आहे ना, 4चा. हा डिफरन्स येणार 4चा येणार. हा डिफरन्स कितीचा येणार बघा, नीट लक्ष द्या. 1 - -3, हे बघा हे कसं आहे बघा, 1 -3 इज इक्वल टू, हा मायनस मायनस काय होईल, प्लस, म्हणजे 1 + 3 काय झाला, 4. समजलं का. अशा पद्धतीने आपल्याला जर नुसतं फर्स्ट टर्म दिली आहे, कॉमन डिफरन्स दिला आहे, तर आपण सिक्वेन्स काढू शकतो. समजा ए इज इक्वल टू 200 आहे,
ए इज इक्वल टू 200 आणि डी इज इक्वल टू तुम्हाला 7 दिलेलं आहे. मग तुम्ही काय करणार आता याच्यामध्ये, तर पहिली टर्म लिहायची, पहिली टर्म लिहिली 200, बरोबर आहे, साधिक आहे. पुढची टर्म काय करायची, ॲड करायची. 200 काय होईल 7, इझी. नंतर काय करायची 214, इझी होतं आहे म्हणून इथे काय येणार 200 काय येणार 21. असं तुम्ही किती करू शकता, 7 7 ॲड करायचं. लक्षात आलं सगळ्यांच्या. नंतर समजा ए इज इक्वल टू -1, ए इज इक्वल टू -1, डी इज इक्वल टू काय येणार -1 असं दिलं आहे. समजा ए इज इक्वल टू काय -1, डी इज इक्वल टू -1. हे थोडंसं जेव्हा मायनस वगैरे येतं ना तेव्हा थोडं सांभाळायचं स्वतःला, सांभाळायचं. त्याच्यानंतर तुम्हाला असं चिन्हांमध्ये आपला घोटाळा नको व्हायला, काही प्लस मायनस नको व्हायला, नाही तर सिक्वेन्स चुकून जाणार मग असं. मग समजा ए इज इक्वल टू इथे -1 लिहिलं, राईट. ही T1 तुम्ही घेतली टर्म, T1 इज इक्वल टू, मग T1 नंतर आपण T2 घेणार. T2 टर्म काय येणार इथे, तर या ठिकाणी हा बघा डिफरन्स किती दिला आहे. मग डिफरन्स तुम्ही काय करणार पहिल्या टर्ममध्ये मिळवणार -1 प्लस इथे काय येणार -1. कळलं, T2 मिळेल तुम्हाला. मग कशी ही टर्म -1 आपलं -1 राईट, -2 क्रॉस मल्टिप्लाय होईल म्हणजे कसं होईल -2 -1/2 म्हणजे काय येणार -3/2 असं. कळलं. आता T3 घ्यायचं आहे. T3 पुढची टर्म कशी येणार की पुढच्या टर्ममध्ये परत तो डिफरन्स मिळवायचा. -3/2 मायनस, आता इथे कसं होईल बघा -4 अपॉन किती येणार 2 म्हणजे किती उत्तर येईल -2. बरोबर आहे. T4 काढायचं असेल, T4 इज इक्वल टू काय येणार -2 मायनस, मी डायरेक्ट मायनस लिहितो, ॲड करतोय मायनस लिहितो कारण प्लस मायनस काय होतं मायनस. मग हे काय येईल बघा -4 -1/2 म्हणजे काय येणार -5/2. अँड दिस इज अ सिक्वेन्स. कसं आहे ना सिक्वेन्स -1 -3/2 राईट, -2 -5/2 ही काय येणार सिक्वेन्स येणार. समजलं. मग झालं अंडरस्टँडिंग. हे जे नंबर आहेत -1 -3/2 -2 -5/2 हे नंबर तुम्ही सिक्वेन्समध्ये लिहू शकतात. जसं -1 -3/2 -2 -5/2 and this is a sequence with common difference is -1 and first term is -1. Understand. याच्यावर तुम्हाला फर्स्ट एक्झरसाइज म्हणजे 3.1 हे इझिली तुम्ही सॉल्व करू शकतात अशी ती एक्झरसाइज आहे. कुठल्याही प्रकारची डिफिकल्टी येणार नाही. हे लेक्चर तुम्ही ऐकल्यानंतर असं मला वाटतं तुम्हाला ते अतिशय व्यवस्थित समजलं असेल. सिक्वेन्स जेव्हा घेणार तर सिक्वेन्समध्ये एक स्पेसिफिक ऑर्डर पाहिजे. जे नंबर सेट म्हणजे काय एक संच असतो, त्या संचामध्ये जे नंबर्स आहेत त्या नंबर्समध्ये आपल्याला सेटमध्ये नंबर असतील त्या नंबर्समध्ये एक सिक्वेन्स जी काही आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक डेफिनेट ऑर्डर पाहिजे, त्याला तुम्ही सिक्वेन्स म्हणणार. सिक्वेन्स म्हणजे नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनाइट ऑर्डर. आता डेफिनेट ऑर्डरमध्ये अरेंज केलेत पण त्या डेफिनेट ऑर्डरमध्ये जर काय त्या नंबरमध्ये रिलेशन असेल, नंबरमध्ये रिलेशन असेल, ते रिलेशन म्हणजे काय त्या नंबर्समधला दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबरमधला डिफरन्स जो आहे तो थ्रूआउट सिक्वेन्स कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार अर्थमॅटिक प्रोग्रेशन. पहिल्या टर्मला ए म्हणणार, डिफरन्सला डी म्हणणार. प्रत्येक वेळेला हे ध्यानात ठेवायचं, लक्षात घ्यायचं की प्रत्येक वेळेला पुढचा नंबर येण्यासाठी मला डिफरन्स ॲड करावा लागेल आणि मला जर डिफरन्स काढायचा असेल तर मी डिफरन्स काढताना पुढच्या नंबरमधून मागचा कॉन्झिक्युटिव्ह नंबर मी सबट्रॅक्ट करणार. हे लक्षात ठेवा. बेसिक पहिल्या एक्झरसाइजसाठी ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा नंबर मला आणायचा असेल तर मला डिफरन्स ॲड करावा लागेल आणि जर मला कॉमन डिफरन्स मिळवायचा असेल तर मला काय करावं लागेल तर त्या ठिकाणी पुढच्या नंबरमधून मागचा कॉन्झिक्युटिव्ह नंबर, मागच्यावर लगेच कॉन्झिक्युटिव्ह म्हणतो मी, लगेच त्याच्या मागचा काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल, तेव्हा मला कॉमन डिफरन्स मिळेल. राईट. अंडरस्टँड.
हे लेक्चर तुम्हाला नक्की समजलं असेल. याच्यावर तुम्ही पहिली 3.1 एक्सरसाइज सॉल्व करा. आपण ती उद्या सॉल्व करू. त्याच्यामध्ये आपल्याला काय डिफिकल्टी ते विचारा आणि अगदी व्यवस्थित समजून घ्या. नसेल समजलं तर पुन्हा विचारा. नमस्कार.